ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स आयोजित घरोघरी तिरंगा मॅरेथॉन रॅलीस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, बाईक आणि सायकल रॅलीचेही आयोजन। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत गुरुवार 15 ऑगस्ट रोजी ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा मॅरेथॉन, बाईक आणि सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती। महापालिका मुख्यालय येथून आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभराव यांनी या सर्व रॅलींना हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, उपायुक्त समाज विकास अनघा कदम, रीमा देवरुखकर यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या 5 किलोमीटर 3 किमीच्या तिरंगा रॅलीत विविध शाळांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महापालिका मुख्यालय येथून सुरू झालेली 5 किलोमीटर स्पर्धा नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, कोरम मॉल, कॅडबरी जंक्शन, सत्कार रेसिडेन्सी, वर्तकनगर सिग्नल, MRR हॉस्पिटल येथून पुन्हा त्याच मार्गे महापालिका भवन येथे समाप्त झाली। तर 3 किलोमीटर स्पर्धा महापालिका मुख्यालय येथून सुरू होऊन नितीन जंक्शन, सर्व्हिस रोड, वाहतूक शाखा कार्यालय, विठ्ठल सायन्ना मंदिर, हरिनिवास सर्कल, आराधना टॉकीज, अरुण कुमार वैद्य चौक येथून महापालिका भवन येथे समाप्त झाली। सायकल रॅलीत आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे 7 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंतचे सायकल प्रेमी सहभागी झाले होते। तर बाईक रॅलीतही मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते। सर्व सहभागी सायकलपटू आणि बाईकस्वार यांना सहभागाची पदके देऊन गौरवण्यात आले। राईड फॉर कॉज ॲथलेटिक्स असोसिएशन, पोलीस आणि वाहतूक पोलीस यांच्या सहकार्याने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले। आता तू कुठे चालला अण्णा? आता ठीक आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
दादांनी अजितदादांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे फडणवीस साहेब, राज्याच्या बालविकास मंत्री महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही जी योजना चालू केली, बऱ्याच महिलांना याच्यावर विश्वास नव्हता सुरुवातीला. हे होईल नाही होईल, हे फेक आहे, म्हणजे कालपर्यंत फेक नेरेटिव्ह भरपूर चालू होते की ही योजना बंद झाली आहे, मुख्यमंत्री साहेबांनी माफी मागितले वगैरे वगैरे. आम्ही महिलांना ज्या महिलांचे आम्ही फॉर्म भरले इथे ऑफिसमध्ये, आम्ही त्या सगळ्या महिलांना कालपर्यंत रात्रीपर्यंत विश्वास दिला की नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आणि आज भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला आलेत आणि महिला खूप खुश आहेत. सर्व महिला 17 तारखेला पैसे येणार होते, पण त्याच्या अगोदरच पैसे अकाउंटला आलेले आहेत. त्या पैशातून सर्वप्रथम आम्ही सगळ्या महिला भगिनी दादांना राखी पाठवणार आहोत. राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अत्यंत महाराष्ट्रातल्या माता भगिनींना दिलासा देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या महिला जिल्हाध्यक्षा वनिताताई गोतपगार असतील, अरुणाताई पेंढारे असतील, सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिसमधनं ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले. आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात उतरवतात. आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटमध्ये आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 35 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. आतापर्यंत 48 लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले आहेत. या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार मानतो. आणि विशेष आभार आमच्या भगिनी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरे, ज्यांनी अहोरात्र मेहनत करून ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आमच्या ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले. किलारेताई आहेत, सगळ्याच आमच्या महिलांनी खूप मेहनत घेऊन फॉर्म भरले. सातत्याने एक नॅरेटिव्ह सेट केला जात होता की पैसे येणार नाहीत, तुमचे फॉर्म रद्द होतील, पण हे सगळं खोटं ठरून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माझ्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये पैसे आले. महायुतीने जो संकल्प घेतला होता तो संकल्प पूर्ण करण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे. एकच वादा, एकच वादा, एकच ताई, एकच ताई. असं म्हटलं जातं की आता पैसे आले ते पटकन काढून घ्या, नाहीतर सरकार परत देईल. अजिबात असं होणार नाही. डायरेक्ट बँक ट्रान्सफरनी माझ्या त्या माता भगिनीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत. आणि महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायम चालू राहील. अशा प्रकारचं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळे विरोधकांना हे पोटशूळ आहे, आता बोलण्यासारखं काहीच नाही, म्हणून हे खोटं बोल पण रेटून बोल म्हणून ते बोलतायत. आहे नंतर तुमचे पैसे पूर्ण बंद होतील असं देखील माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की ही योजना चालू राहील. त्यासाठीची सर्व आर्थिक तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे. सीपी तलाव येथील कचरा 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे उचलला जाईल, आयुक्त सौरभराव. वागळे इस्टेट सीपी तलाव येथील कचरा, जादा मनुष्यबळ, जादा गाड्या यांचा वापर करून वेगाने हा कचरा उचलला जावा असे निर्देश आयुक्त सौरभराव यांनी सोमवारी दिले होते. त्यानुसार गेल्या 3 दिवसात किती कचरा उचलण्यात आला तसेच या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त सौरभराव यांनी आज 15 ऑगस्ट
रोजी केली. सीपी तलाव हा परिसर कचरामुक्त करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून त्यानुसार हा परिसर कचरामुक्त करण्याच्या कामाचे सूक्ष्म नियोजन महापालिकेने केले असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरातील कचरा पूर्णपणे उचलला जाईल. त्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याचे आयुक्त श्री राव यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, शंकर पाटोळे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी तसेच स्थानिक माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, गुरुमुख सिंग स्नान, माजी नगरसेविका शिल्पा वाघ, मनीषा कांबळे आदी उपस्थित होते. सीपी तलाव येथील ट्रान्सफर स्टेशन याचा मूलभूत उद्देश होता की येथे छोट्या वाहनांमधून कचरा येईल आणि तो कचरा कॉम्पॅक्टर आणि डंपरमधून त्याला प्लांटपर्यंत घेऊन जाईल. परंतु येथील प्रोसेसिंग प्लांट पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे या ठिकाणाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त होऊन या ठिकाणी जवळजवळ 30,000 मेट्रिक टन कचरा जमा झाला होता. या परिसराला कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात आली असून दिवस रात्र सदरचा कचरा हा उचलला जात आहे. सदरचा कचरा हा शासनाकडून आतकोली येथे प्राप्त झालेल्या जागेवर नेला जात आहे. तेथे हा कचरा नुसता टाकला जाणार नसून त्या ठिकाणी शास्त्रोत्कृत पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून त्या दृष्टीने तेथे काम सुरू असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. सगळ्यात मागे उभं राहून मार्च महिन्यामध्ये इथे रुजू झाल्याच्या दिवशीच मला माननीय मुख्यमंत्री महोदयाने स्पष्ट निर्देश दिला होता की वागळेमध्ये जे कचऱ्याची समस्या, आपला जे ट्रान्सफर स्टेशन त्याची दुर्दैवी परिस्थिती झालेली आहे, तो सुरळीत करणे, तो सुव्यवस्थित करणे हा सर्वात मोठा चॅलेंज आहे. आणि त्यांनी एक कालबद्ध कार्यक्रम सुद्धा माननीय सीएम सरांनी मला दिला होता. त्याच्या अनुषंगाने आपले सर्वकष प्रयत्न चालू होते. सर्व जे स्थानिक जनप्रतिनिधी आहेत त्यांनी खूप कष्ट केला आणि शासनाकडून आपल्याला एक पर्यायी जागा या कामासाठी प्राप्त झाली, जिथे आपल्याला कचऱ्याचा प्रोसेसिंग प्लांट तयार करायचा आहे. जिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे याच्यावर आपण काम करणार आहे. वागळे स्टेटमध्ये जे आपला सीपी तलावचा ट्रान्सफर स्टेशन आहे, याचा मूलभूत उद्देश असा होता की छोटे वाहनांमध्ये इथे कचरा येईल आणि इथून कॉम्पॅक्टर आणि डंपरमध्ये त्याला ट्रान्सफर करून आणि प्रोसेसिंग प्लांटपर्यंत घेऊन जाणे. दुर्दैवाने झालं काय की आपले प्रोसेसिंग प्लांट्स पूर्ण क्षमतेने चालू नसल्यामुळे इथे हळूहळू हा कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड म्हणून हा कन्वर्ट झाला आणि जवळजवळ इथे 30,000 मेट्रिक टन एवढा कचरा साचला होता. परत जुलैच्या महिन्यामध्ये माननीय सीएम सरांनी आम्हाला आणि जे आपले स्थानिक जनप्रतिनिधी आहेत सर्वांना हा निर्देश दिला की कसल्याही परिस्थितीत हा 31 ऑगस्ट त्याचे पूर्व वागळेला आपण पूर्व स्थितीमध्ये आपण आणावा आणि तिथून कचऱ्याचा जे ढीग तिथे जे साचला आहे तो त्याच्यातून त्याला मुक्ती द्यावी. त्याच्या अनुषंगाने आपण सूक्ष्म नियोजन केलं आहे. वाहनांची संख्या, डंपर्स आणि आपले जे टिपर्स आहेत त्यांची संख्या वाढवली आहे. दिवस रात्र आपण इथून जे सॉलिड वेस्ट पडला आहे, लिगेसी वेस्ट म्हणून त्याला काढण्याचं काम आपण करत आहोत. सीएम साहेबांचे निर्देशान्वये आपल्याला आटकोलीमध्ये एक मोठी जागा मिळालेली आहे. तिथे सुद्धा आपलं काम चालू आहे. तिथे सायंटिफिक लँडफिल साईट आपण डेव्हलप करत आहे. अर्थात कचरा तिथे घेऊन जाऊन आम्हाला डंप नाही करायचा आहे. तिथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची प्रोसेसिंग होणार आहे आणि काही कालावधीसाठी तिथे जर कचरा थोडा आम्ही ठेवला सुद्धा तरी सुद्धा तिथे जे प्लांट आता कार्यरत होईल तो प्लांट त्या कचऱ्याच्या प्रोसेसिंग करणार आहे. यामध्ये विविध टेक्नॉलॉजी सुद्धा आपल्याकडे आहेत. ऑनरेबल सीएम साहेबांचेच निर्देशांवर अनेक आपले जे उद्योजक आहेत आणि असे जे टेक्नॉलॉजीचे प्रोपोनेंट्स आहेत त्या लोकांनी मला संपर्क केला, त्यांनी प्रेझेंटेशन दाखवला आणि काही ठिकाणावर आम्ही स्वतः स्पॉट व्हिजिट केला. आमचे अधिकारीही जाऊन आले. गोवाचा प्लांट पाहिला आपण, पुण्याचा प्लांट पाहिला, पिंपरी चिंचवडचा प्लांट पाहिला, मुंबईचा आणि काशी वाराणसीचा सुद्धा आपण प्लांट पाहून आलो आहे. आणि या जे विविध टेक्नॉलॉजी आहेत यापैकी जे सर्वोत्तम
कार्यपद्धती ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ठाणेचे विशिष्ट स्वरूपचे कचरेसाठी राहणार आहे तो वापरून आपल्याला आपला प्रयत्न हा आहे की कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळाली पाहिजे. एक पेड़ माँ के नाम अभियान तसेच ठाणे महापालिकेच्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान या अंतर्गत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण. लोकमान्य नगरलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील राखीव वनक्षेत्रावर 60,000 झाडे लावण्याच्या मोहिमेचा झाला शुभारंभ. राज्यातील सर्व महापालिकांनी 1,00,000 झाडे लावावीत असे निर्देश दिले असून या निर्देशाचे पालन करणारी ठाणे ही एकमेव महापालिका असून 5 जून 2024 पासून आतापर्यंत ठाणे महापालिकेने 61,000 झाडे लावली असल्याचे सांगत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभराव यांचे कौतुक केले. तसेच एक पेड़ माँ के नाम या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे 1 झाड लावावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात 1,00,000 वृक्ष लागवड तसेच एक पेड़ माँ के नाम या अभियानाचा शुभारंभ वृक्षारोपण करून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लोकमान्य नगर येथे करण्यात आला. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरण असंतुलित झाले असून त्यांचे संतुलन राखण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणासाठी वृक्ष लागवड हा एकमेव उपाय असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी नमूद केले. एक पेड़ माँ के नाम या अभियानाच्या माध्यमातून लाखो झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे 1 झाड लावावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.